हाय, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. आजचा दिवस काही फारसा चांगला नव्हता. सकाळची सुरुवातच माझी डोकेदुखीने झाली होती. प्रचंड डोकं दुखत होतं आणि वॉमिटिंग सुरू होतं. सो आज दिवसभर मी झोपूनच गेले. सकाळी थोडंसं लॅपटॉप सुरू करून काम केलं होतं, पण मला फारसं काही जमत नव्हतं. सो मी लगेचच मॅनेजरशी बोलून सिक लीव्ह टाकली होती. पण सुरुवातीला जे काम अलाइन करायचं होतं टीमला तेवढं केलं आणि नंतर मी बस केलं आणि नुसतं आराम करून होते आज दिवसभर. बाबूला सांभाळण्यासाठी मावशी आला होता, त्यामुळे मला बऱ्यापैकी आराम मिळाला. तो झोपला होता तोपर्यंत त्यांनी त्याची जेवणाची सगळी तयारी केली. आज दिवसभर त्यांनीच त्याला घेतलं होतं. इथे मी थोडा वेळ बाबूशी दुपारी खेळत होते. मला थोडं बरं वाटलं ते. तोही माझ्याजवळ येऊन खेळत होता. आज शोधत होता बराच वेळ, पण मावशींनी बऱ्यापैकी त्याला सांभाळलं. त्या होत्या, त्यामुळे मला छान आज आराम करायला मिळाला. आज त्यांना ठेवून जस्ट 15 दिवसच झाले आहेत, पण बाबू छान रुळला आहे त्यांच्याकडे. बऱ्यापैकी सगळंच त्याची कामं त्या करत असतात, त्यामुळे मला खरंच खूप हेल्प होते या गोष्टीची. संध्याकाळी थोडं बरं वाटत होतं, त्यामुळे मी तयारी केली आणि मार्केटमध्ये थोडं भाजी वगैरे आणायला गेली. काल झुडिओमधून हे आयलायनर घेतलं. त्यानंतर हे हेअर रबर्स मला हवे होते ते मी घेतले आणि हे क्यूट असे हेअर क्लिप्स मला भेटले. ते मी का घेतले मला माहीत नाही, पण मला खूप आवडले ते. आणि ह्या 2 लिपस्टिक घेतल्या. याच्याशिवाय बाबूसाठी पॅन्टालून्समध्ये हे मी एक टी शर्ट घेतलं आणि एक मला जीन्स हवी होती. तर जीन्स नाही घेतली, बट ही एक पॅन्ट घेतली मी. तर मला बऱ्याच दिवसापासून घ्यायची होती त्याच्यासाठी. तर हे मी घेतलं. त्यानंतर मार्केटमधून आले. मार्केटमध्ये आज भाजी काही फारसे घेऊन बसले नव्हते, तर ही कोथिंबीर आणि फुलं वगैरे घेऊन थोडीशी भाजी आणली मी. किचनमध्ये सगळा पसारा तसाच होता, तर ते सगळं आवरायचं होतं. तर पहिली भांडी घासून घेतली, किचनचा ओटा वगैरे सगळा क्लीन करून घेतला आणि नंतर म्हटलं थोडंफार जेवणाला सुरुवात करूया. तर नॉर्मल भात आणि डाळ वगैरे बनवली मी. जेवून बाबूला पहिलं झोपवलं आणि 2 दिवसाच्या सुट्टीचं काय काय काम आहे ते एकदा मी चेक केलं. तर असा काहीसा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की फॉलो करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.